नमस्ते मंडळी, आज आपण पाहणार आहोत पोह्याचे थालीपीठ। चला तर मग रेसिपी सुरू करूया। अर्धा चमचा हळद, धने पावडर 1 चमचा, भाजलेली जिरे पूड 1 चमचा, 1 कप बेसन, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, 6 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे पांढरे तीळ, ओवा अर्धा चमचा, 2 चमचे तिखट, चवीला मीठ, तेल आवश्यकतेनुसार, हिरवी मिरची 3, 1 कांदा, अर्धा कप तांदळाचे पीठ, 3 कप पोहे, जे बेसन आपण 1 कप घेतलं ना त्याच प्रमाणाने 3 कप, 1 कप बेसन, 3 कप पोहे, जाड पोहे आणि अर्धा कप तांदळाचे पीठ। एक बाउल घेतलं आहे खाली, त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे, जाड पोहे घालूया। हे मी चाळून घेतले पोहे व्यवस्थित। आता आपल्याला पोहे धुवून घ्यायचे। दोन पाण्याने पोहे धुवून घ्यायचे। दोनदा पोहे धुवून घेतले। आता हे पाणी निथळू देऊ आणि चांगले हे नरम व्हायला पाहिजे पोहे। भांडं घेतलंय, त्याच्यात बेसन घालूया, तांदळाचं पीठ, तांदळाची पिठी, धने जिरे पावडर, हळद, तिखट कमी जास्त करू शकतात, तीळ घेतले, हिरवी मिरची, लसूणचं असं जाडसर केले, कमी जास्त करू शकतात आणि आवडत नसेल तर नाही घातलं ती चालेल। चवीपुरतं मीठ, कांदा चिरून घेतलाय असं बारीक, ओवा घालूया हाताने असं चोळून, त्याने वास छान येतो। कोथिंबीर घालूया बारीक चिरून भरपूर, चव अजून वाढते कोथिंबीर घातल्याने आणि डोळे पण चांगले होतात त्याने कोथिंबीर जास्त खाल्ल्याने। हे असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्याने। एक मोठं ताट घेतलंय, हे बघा पोहे मऊ झाले मस्त, जसे पाहिजे तसे, ते घालूया। चांगले एकजीव करूया, जसं आपण कणिक भिजवतो तशा टाईप। छान नरम झाले, मऊसूत। हे सगळं एकत्र करायचंय, अशाने थालीपीठ छान होतात। थोडं पाणी घालूया, पाऊण कप पाणी घातलंय। चांगला गोळा करायचा याचा। पोह्याचं मिश्रण घालूया, जो गोळा केला आहे तो याच्यात घालायचा आहे। सर्व जिन्नस एकत्र करूया मिक्समध्ये, याच्यात सगळ्या पिठामध्ये, मसाल्यामध्ये सगळं एकत्र करूया आणि असं मळून घेऊया कणकेसारखं। थोडं पाणी घातलंय, एकसारखे असे पीठ करून घेतले मऊसूत। आता तेल घालूया त्याच्यावर। एकसारखं पीठ भिजवल्यामुळे ना आपले पीठ व्यवस्थित एकत्र होईल आणि टेस्ट चांगली येईल, अजून टेस्ट वाढेल त्याला। या पिठाला आपण तेल लावून घेऊया छान, जशी आपण कणिक भिजवतो तशा टाईप हे भिजवायचं आहे आणि आपल्याला साधारणतः 1 कप पाणी लागलं। छान पीठ झालंय। खाली एक डिश घेतली आहे, त्याच्यावरती कॉटनचा रुमाल घेतलाय पांढरा, किंवा त्याच्यावरती पाणी लावायचं आहे थोडंसं, आणि एक असा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा, असा एक लिंबा एवढा किंवा जसे साईज पाहिजे तशी, आणि थोडंसं खाताला पाणी लावूया आणि हे असं थापूया जसा पाहिजे आकार तसा।
हा तळ आहे त्याला असं प्रेस करायचं, म्हणजे चारी बाजूनी ते व्यवस्थित एकसारखे होईल. असं थापून घेतलंय छान, मस्त गोड आकार आला आहे. आणि हे मध्ये छिद्र पाडूया, म्हणजे अशाने आपलं आतून चांगलं शिजेल. गॅसवर तवा ठेवला आहे, गॅस लाईटाने चालू केला आहे. त्याच्यावरती तेल घालूया. ब्रश असेल तर ब्रशनी लावा. गॅस मिडियम करूया. तवा गरम झाला आहे छान. थालपीठ घालूया त्याच्यावर. होलमध्ये तेल घालूया. त्यावरती झाकण ठेवूया. गॅस मिडियमच केला आहे. झाकण काढूया. 2 मिनिटं झाले. पलटून घेऊया. मस्त रंग आलाय सुरेख. परत एकदा थोडं तेल घालूया छिद्रामध्ये. शक्यतो मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचंय. परत एकदा झाकण ठेवूया. झाकण काढूया. थोडं प्रेस करूया, म्हणजे कसं आतली बाजू जी कच्ची आहे त्यांनी भाजून जाईल. असं थोडंसं प्रेस करायचं, जास्त नाही, हलक्या हाताने. छान दोन्ही साईडने अशी मोठ्या गॅसवरती आता भाजून घेऊया. रंग पण सुरेख आला आहे. एका डिश मध्ये काढून घेऊया थालपीठ. झाकण लावूया 2 मिनिटं स्लो गॅसवर. झाकण काढूया. थोडं वरतून परतून घेऊया. मीडियम गॅस करूया आणि झाकण ठेवूया. कच्चा भाग आहे ना तिथे प्रेस करायचा, म्हणजे त्या आतून शिजून जाईल आणि खाताना असा कच्चा वास येत नाही. तयार झाले आपले गरमागरम पोह्याचे थालपीठ. चवीला खूप सुंदर झाले आणि इतका रंग पण सुरेख आला आणि चव पण छान आली. कुरकुरीत असे झाले हे थालपीठ. दह्यासोबत चटणीसोबत खूप छान लागतात. टेक्स्चर पण छान आहे. थालपीठ खायला असं कुरकुरीत आणि खमंग असं खुसखुशीत झाले. अगदी कमी साहित्यात. एकदा नक्की करून पहा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.